वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोतयो, आपण काल मनाचे श्लोक क्रमांक 123 यावर चिंतन केलं. आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 124 वरती चिंतन करूया. तये द्रौपदी कारणे लागवेगे त्वरे धावतु सर्व सांडूनि मागे कळी लागी झाला असे बौद्ध मौनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. श्रोतेहो, आपण मागील काही श्लोकामध्ये भगवंताच्या अवतारावरती चिंतन केलं, काही कथा पाहिल्या. मत्स्य अवतार असेल, कूर्म अवतार असेल, वराह अवतार असेल, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, या अवताराबद्दल आपण पाहिलं, चिंतन केलं. या संदर्भातल्या कथा आपण पाहिल्या. आज आपण कृष्ण भगवंताच्या अवताराबद्दल आणि त्याने केलेल्या द्रौपदीला सहाय्याबद्दल चिंतन करणार आहोत. हो, आपण पाहिलं की भगवान अवतार कशासाठी घेतो, तर भक्ताच्या कल्याणासाठी, त्याला दुःखातून दूर करण्यासाठी, धर्माच्या रक्षणासाठी भगवंत अनेक अवतार घेतले. श्रीकृष्णाने जेव्हा अवतार घेतला तेव्हा आपल्याला माहीत आहे, कृष्ण भगवंतानी कंस यांचा संहार केला, पुतनाचा उद्धार केला. बकासूर असेल, घनेसूर असेल, कालिया असेल, केशीचा वध केला, त्याचा उद्धार केला. गोवर्धन धारण केलं. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी भगवंत द्रौपदीला सहाय्य केलं. शिशुपाल असेल, कुब्जेवरती भगवंतानी कृपा केली. अशा अनेक घटना आपल्याला कृष्णाच्या लीलया ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. समर्थांनी हा जो श्लोक सांगितला आहे, या श्लोकामध्ये, या श्लोकाच्या संदर्भामध्ये एक ती कथा आहे, ती द्रौपदीची, ते आपण पाहूयात. आपण सर्वजण जाणतो की महाभारतामध्ये कशा पद्धतीनं द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. शकुनी हा कपटबुद्धीचा होता, हे आपण सर्वजण जाणतो. आणि याला प्रेरित होऊन दुर्योधनाने पांडवांना हस्तिनापुरात द्यूत म्हणजे जुगार खेळण्यासाठी आमंत्रित केले. युधिष्ठिर म्हणजे धर्मराज हा खेळाच्या व्यसनात आणि शकुनीच्या कपटी डावामुळे तो फसून गेला आणि एक एक सर्व गोष्टी हरत गेला. त्याने आपले राज्य हरले, संपत्ती हरली, आपले स्वतःचे भाऊसुद्धा त्या डावामध्ये लावून टाकले आणि शेवटी स्वतःला पण त्या डावामध्ये लावले. पण जेव्हा पणाला लावण्यासाठी काहीच उरले नाही, तेव्हा त्यांनी शकुनीने युधिष्ठिराला द्रौपदीला पणाला लावण्यासाठी प्रवृत्त केले. दुर्योधनाने युधिष्ठिर हा डावी हारला आणि द्रौपदी कौरवाची दासी झाली, हे आपण सर्वजण जाणतो. म्हणजे आपण जेव्हा कधी कधी बघा, चांगली माणसंसुद्धा
वाईटाच्या मार्गी लागतात किंवा वाईटाच्या मोहाला बळी पडतात. त्यामुळं कधीकधी चांगली माणसंसुद्धा आपला विवेक हरवतात. कसं आहे, आजच्या जगामध्ये समोरून साधू जरी दिसत असला तर तो मधून रावण असतो. म्हणजे माता सीताचे हरण करण्यासाठी रावणाने साधूचा वेश धारण करून आले होते, हे आपण सर्वजण जाणतो. आणि मग कौरवाची द्रौपदी तर कौरवांची दासी झाली डाव हरल्यामुळे. आणि डाव जिंकता दुर्योधनाने उन्मत्त झाला दुर्योधन. द्रौपदीला राजसभेत ओढून आणण्याची आज्ञा दिली त्याने. दुर्योधनाचा भाऊ दुःशासन अत्यंत क्रूरपणे द्रौपदीच्या कक्षात गेला. द्रौपदीने विनवण्या केल्या, त्यांना विनंती केली, तरी द्रौपदीचे केस पकडून तिला फरफटत भर राजसभेत घेऊन आले. म्हणजे आपण कोणाच्या पापाचे धनी व्हावं, कोणाच्या पापाचे धनी होऊ नये. आपण कुठल्या कार्यामध्ये सहभाग व्हावा आणि कुठल्या कार्यात सहभागी होऊ नये. कुठल्या कार्याला आपण हातभार लावावा आणि कुठल्या कार्याला हातभार लावू नये, याचंही भान आपण ठेवलं पाहिजे. म्हणजे दुःशासनाने तो पापाचा भागीदारी झाला काय. म्हणजे आणि कौरवाच्या भरसभेमध्ये मोठे मोठे काय म्हणतात त्याला, भीष्म होते, भीष्म पितामह होते, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य, कृपाचार्य यासारखे अनेक ज्येष्ठ थोर पुरुष बसले होते त्या सभेमध्ये. आणि त्या सभेमध्येच हे सर्व प्रकार चालू होता. द्रौपदीने अत्यंत आक्रोशाने आणि न्यायाच्या अपेक्षेने सर्वांना प्रश्न विचारले. काय, भीष्मांना प्रश्न विचारला, धृतराष्ट्रांना प्रश्न विचारला, द्रोणाचार्य कृपाचार्यांना प्रश्न विचारला की की माझा दोष काय आहे, माझा गुन्हा काय आहे. जेव्हा धर्मराज स्वतःला आधीच हारले होते तर त्यांना पणाला लावण्याची, मला डावाला लावण्याची काय गरज होती, त्यांना काय अधिकार होता, हा प्रश्न देखील द्रौपदीने विचारला. परंतु दुर्योधनाच्या भयाने आणि धर्माच्या सूक्ष्म व्याख्येच्या गुंतागुंती चालू होती तिथे. आणि सर्वांनी माना खाली घालून बसल्या होत्या. संपूर्ण सभा मूक झाली होती. फक्त बघ्याची भूमिका घेत होते सगळे आणि सगळेजण अन्याय पाहत होते. आपण बघतो ना, कधी कधी म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी आपण बोललं पाहिजे, काय आपण बोलत नाही. जिथं अन्याय होत असतं तिथं आपण बोलत नाही आणि गप्प बसून राहतो. मग आपण कितीही मोठ्या पदावर असलो किंवा आपण कितीही धनवान असू देत, त्यावेळेला अन्याय होतो, अत्याचार होतो, चुकीचं काही होत असेल तर त्यावेळेला आपण बघ्याची भूमिका न घेता आपण जे खरं आहे, जे सत्य आहे त्याच्या मागे उभारलं पाहिजे. आणि पांडवांना अधिक अपमानित करण्यासाठी दुर्योधनाने आणखीन म्हणजे काय केलं की कर्णाच्या सल्ल्याने सल्ला दिला कर्णाने. पांडव, आता द्रौपदी, पांडव आणि द्रौपदी आपले आता दास आहेत, त्यामुळे त्यांचे वस्त्र काढून घ्या. म्हणजे इतकं अपमानित करायचं त्या सभेमध्ये त्याने ठरवून घेतलं की यांचा अपमान करायचा. आणि पांडव हताश होऊन आपली सर्व वस्त्र काढून ठेवली. त्यानंतर दुर्योधनाच्या इशारावरून दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्र ओढण्यास सुरुवात केली. आपण महाभारतामध्ये पाहिलं आहे, ऐकलं आहे, श्रवण केलेलं आहे. सुरुवातीला द्रौपदीने स्वतःचा बचाव करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले. तिने आपले वस्त्र दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवले. तिने आपल्या पाचही पतीकडे पाहिले. पण ज्याच्याकडे कधी कधी काय असतं, आपण संकटात सापडतो आणि कोणाकडे तरी अपेक्षा करतो, आपल्या भावाकडे, आपल्या नातेवाईकांकडे, की बाबा ह्या संकटातून आपल्याला तो सोडवेल. पण कधी कधी तीच लोक हताश झालेली असतात. ज्यांच्याकडे आपण अपेक्षा करतो तीच लोक हताश होतात, हे आपल्याला सहाय्य नाही करू शकत. कधी कधी आपल्याला पैशाची अडचण असते, तेव्हा आपण त्यांच्याकडे पैशाची मागणी करतो, तर ते कधी कधी असूनसुद्धा देत नाही. म्हणजे आपण अपेक्षा कोणाकडे करावी, आपण म्हणजे साध कोणाला घालावी. कसं आहे, आपलं सर्व बळ संपतं, मानवी शक्ती अपुरी पडली, तेव्हा आपण काय करतो, भगवंताला विनवणी करतो. कधी कधी संकट असे येतात, माणसाकडे पैसा असतं, सर्व शक्ती असते, आणि आपण जेव्हा समजा आपण हॉस्पिटलमध्ये बेडवरती पडलो, काय म्हणजे ICUमध्ये आहे, पैसा आहे, सर्व शक्ती आहे, आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता भगवंताच्या भरोसे. आपल्याकडे सगळं आहे, बळ आहे, आपल्याकडे ताकद आहे, धन आहे, सगळं आहे, तरी पण आपण काय आहे, हतबल आहे. मग आपल्याला आठवण होते त्यावेळेला भगवंताची. मग तेव्हा आपण काय करतो, भगवंताचा धावा करतो. काय तसंच द्रौपदीने ही भगवंताचा धावा केलं. हे गोविंदा गोपाला,
कृष्णा द्वारकाधीशा आर्त हाक मारली. हा महाराज 1 मिनिटात संपवतो. अर्थ हाक मारली आणि भगवंताने धावा करू लागली. भगवंता मला यातून वाचव, भगवंता तू माझी मला माझ्यावरती कृपा कर. काय भगवंत एक क्षणाचाही विलंब न लावता तिच्यासाठी धावून आले. काय म्हणजे आणि तो दुशासन साडी ओढत राहिला, कपडे ओढत राहिला, कपड्याचा ढीक डोंगर पडला, डोंगर साचला तिथे. काय पण द्रौपदीचे वस्त्र संपले नाहीत. शेवटी दुशासन पूर्णपणे थकवून घामाघोन होऊन तो काय झाला, कोसळला. काय म्हणजे ही कथा आपल्याला काय शिकवते की जोपर्यंत माणूस स्वतःच्या बळावर, पैशावर किंवा आपले काही नातेवाईक आहेत, माझा काका आमदार आहे, माझा काय म्हणतात मला मामा नगरसेवक आहे, काय मोठ्या पदावर आहे, काय आपण काय करतो, अभिमान बाळगतो, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे पैसा आहे. हे काहीच चालत नाही. काय जेव्हा आपल्यावरती संकट येतात ना, तेव्हा भगवंताशिवाय आपल्याला कोणी नाही सोडवत. काय ईश्वरी शक्ती असते ना, ती खूप म्हणजे काय म्हणते, मोठी असते, मोठी ताकद असते ती आपल्याला. म्हणून मीपणाची भावना सोडून द्यायला पाहिजे आणि भगवंताला पूर्णपणे आपण शरण गेलं पाहिजे. तरच भगवंत आपल्याला म्हणजे सहाय्य करतो. म्हणजे कधीही तरी उठला भगवंता मला सहाय्य कर म्हटलं तर भगवंताचं सहाय्य करता येत नाही. त्यासाठी भगवंताचं दास व्हावं लागतं. भगवंताची विनवणी करावं लागते, पूजापाठ करावं लागतं. काय आणि भगवंत काय म्हणतात त्याला, आपल्या भक्ताच्या हाकेसाठी येतोच, धावून येतो. आपण पाहिलेलं आहे गजेंद्रसाठी, प्रल्हादासाठी, ध्रुव बाळासाठी, अहिल्यासाठी अनेक भक्ताच्या उद्धारासाठी भगवंताने अवतार घेतले. त्यांना संकटातून, दुःखातून दूर केलं. तसं भगवंत आपल्याला हे संकटातून सोडेल का हो? सोडेल, नक्की सोडेल. तशी आपली आर्त हाक जी आहे ना, मनापासून भगवंताची भक्ती भावना, प्रार्थना पूजा, आपण सत्यवचनी म्हणजे एकनिष्ठ काय म्हणतात त्याला, सत्य मार्गाने जर चालत असू ना, तर भगवंत आपल्यासाठी धावून येतोच. म्हणजे भगवंत कुठल्या रूपात येतो माहीत नाही. काय एक या संदर्भामध्ये एका गावात मोठा पूर आला होता. एक छोटीशी कथा सांगतो आणि माझ्या चिंतनाला विराम देतो. एका गावामध्ये मोठा पूर आला आणि सगळे लोक गाव सोडून पळत होते. पण गावातील एक भजनी बुवा होते. ते मंदिराच्या छपरावर जाऊन बसले. त्यांना वाटलं की मी देवाचा एवढा मोठा भक्त आहे, देव मला वाचवायला नक्की येईल. काय थोड्या वेळाने एक बोट आली. बोटीतील लोक म्हणाले, बुवा चला बोटीत बसा. बुवा म्हणाले, नाही नाही, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे, देव येईल मला वाचवण्यासाठी. पाणी आणखी वाढले. मग हेलिकॉप्टर आले, त्यांनी दोरी सोडली आणि ओरडले, बुवा दोरी पकडा आणि वर या चला. बुवानी वर पाहिले आणि हात जोडले, नको, माझा हरी मला वाचवेल. शेवटी पाणी छपराच्या वर गेले, बुवा वाहून गेले, देवा घरी पोहोचले. देवाकडे गेल्यावर बुवा चिडले. काय आणि देवाला म्हणाले, देवाला प्रश्न करायला लागले, देवा मी तुझी एवढी भक्ती करतो, मी तुझी एवढी पूजा पाठ करतो, तू मला वाचवायला आला नाहीस. देव डोक्याला हात लावून म्हणला, अरे मूर्खा, तिथे बोट पाठवली होती ना, मीच घेऊन आलो होतो. ते हेलिकॉप्टर जे होतं ना, ते मीच पाठवलं होतं. आता तू मला ओळखला नाही तर मी काय करणार. म्हणजे असं असतं की भगवंत कुठल्या रूपामध्ये आपल्या सहाय्य करायला येईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे श्रोते हो, हा विनोदाचा जरी भाग असला तरी आपण याच्यातून एक धडा घेतला पाहिजे. देव धावून येतो, फक्त आपण तशी अर्थ हात मारली पाहिजे. म्हणजे प्रल्हादानी ज्या पद्धतीनं भगवत भक्ती केली आणि भगवंताला अर्थ हाक मारली, त्या पद्धतीनं आपली निष्ठा भगवंतापुढे असली पाहिजे. याच श्लोकातून समर्थांना हा संदेश द्यायचा आहे किंवा आपण भगवत भक्ती केली पाहिजे आणि भक्तांनी कधीही म्हणजे भगवंताला सोडलं नाही पाहिजे. तये द्रौपदी कारणे लाग वेगे, त्वरे धाव तू सर्व सोडून मागे. कळी लागी झाला असे बौद्ध मौनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ पुंडलिकावरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. रामकृष्ण हरी.